भाजी दररोज पाहिजे तेवढी भाजी देण्याचं आश्वासन भाजी मार्केटचे संचालक शंकरशेठ पिंगळे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। जोपर्यंत दादांचा आंदोलन चालू आहे तोपर्यंत इथं आलेला समाज नवी मुंबईकर म्हणून आम्ही त्यांना उपाशी ठेवणार नाही। त्यांची सोय राहण्या खाण्यापिण्याची आम्ही करत आहोत। जोपर्यंत आरक्षणाचा तोडगा निघत नाही, राज्य सरकार जोपर्यंत आरक्षण जाहीर करत नाही, कोणत्या पद्धतीने आरक्षण देणार आहे जाहीर करत नाही, तोपर्यंत मनोजदादांचं जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, तोपर्यंत हा समाज इथून राहिला जाणार नाही। भाजी दररोज पाहिजे तेवढी भाजी देण्याचं आश्वासन भाजी मार्केटचे संचालक शंकरशेठ पिंगळे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। ते सकाळ दुपार संध्याकाळ मला फोन करतात की ढोकळे पाटील भाजी किती पाहिजे, तर त्यांनी हा टेम्पो भरून पाठवलेला आहे। अजूनही त्यांचे जे व्यवस्थापक आहेत रामदास ते आमच्या संपर्कात आहेत। तर जेवढे दिवस लोक राहतील, मनोजदादांचं जेवढे दिवस आंदोलन आहे तेवढे दिवस एक्झिबिशन सेंटर नवी मुंबई आणि कांदाबट्टा मार्केट, मसाला मार्केट, भारती विद्यापीठचं शाळा आहे, पुन्हा तेरणा विद्यालय या ठिकाणी सोय केलेली आहे। जोपर्यंत दादांचा आंदोलन चालू आहे तोपर्यंत इथं आलेला समाज नवी मुंबईकर म्हणून आम्ही त्यांना उपाशी ठेवणार नाही। त्यांची सोय राहण्या खाण्यापिण्याची आम्ही करत आहोत। किती दिवस करणार आहे? जोपर्यंत आरक्षणाचा तोडगा निघत नाही, राज्य सरकार जोपर्यंत आरक्षण जाहीर करत नाही, कोणत्या पद्धतीने आरक्षण देणार आहे जाहीर करत नाही, जोपर्यंत मनोजदादांचं जरांगे पाटलांचं आंदोलन आहे, तोपर्यंत हा समाज इथून गावी जाणार नाही। तुमचं नाव? गणेश ढोकळे पाटील, संयोजक नवी मुंबई।